हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर हर्षदा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण गर्भसंस्काराबद्दल थोडंसं बोलूया. गर्भसंस्कार का करायचे? तर ह्यामुळे आपल्या बाळावर चांगले संस्कार तर होतातच, त्यासोबतच बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ देखील चांगली होते. बाळाचा इंटेलिजंट कोशंट चांगला डेव्हलप होतो. गर्भसंस्कार करणे म्हणजे दिवसातून थोडासा वेळ काढून आपण एखादे पुस्तक वाचत बसलो आहे, थोडा वेळ पॉझिटिव्ह थॉट्सबद्दल आपण काही ऐकले आहे, असं नाही. तर आपण सतत जी कृती करतो, जे विचार करतो, ते सर्व बाळ ग्रास्प करत असते. तुम्ही तुमची ज्या देवावर भक्ती आहे, तर त्याची चिंतन मनन करू शकता. जसे की मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये हरिविजय हा ग्रंथ वाचला होता. त्यामध्ये कृष्णाच्या बाळलीलांचे वर्णन केले आहे. माझ्या डोक्यामध्ये सतत तेच चालत राहायचे, की श्रीकृष्णाने असे केले होते, श्रीकृष्णाच्या खोड्या तशा होत्या. त्यानंतर स्पेशली माझ्यासाठी घरामध्ये भागवत देखील अरेंज करण्यात आले होते. ह्याचा माझ्या बाळावर खूप चांगला परिणाम झाला. ह्यामुळे माझे बाळ देखील श्रीकृष्णासारखे नटखट आणि चंचल झाले आहे. त्यानंतर मी शिवाजी महाराजांच्या कहाण्या ऐकल्या, पोवाडे ऐकले. हे सर्व तुम्ही ऐकू शकता. आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्यामध्ये एखादी कला असेल तर ती तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. कारण की असे होते ना, की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे अडकून जातो, की आपल्यामध्ये कोणतं सुप्त गुण आहेत, कोणत्या कला आहेत, ह्याचा आपल्याला विसरच पडतो. आणि त्यातही जर तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी वर्किंग वुमेन असाल, तर मग तर ड्युटी मॅनेज करणे आणि घर मॅनेज करणे ह्याच्यामध्येच आपलं पूर्ण लाईफ गुरफटत असते. हीच योग्य वेळ आहे तुम्हाला तुमच्या कलागुणांचा विकास करण्याची. मग तुमच्यामध्ये जी ही कला असेल, जसं की सिंगिंग किंवा मग ड्रॉइंग, पेंटिंग, तुम्हाला पियानो वाजवता येत असेल, सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही जी पण कला जोपासू शकता ते तुम्ही करायलाच हवं. कारण की ह्यामुळे काय होईल, तुम्हाला एक आनंद भेटेल, मनातून तुम्ही खुश राहाल. आणि ह्याचा बाळावर तर परिणाम होईलच. बाळामध्ये आत्तापासून कल्पकता वाढेल, बाळाचं क्रिएटिव्ह माइंड डेव्हलप होण्यास सुरुवात होईल. पण त्यासोबतच त्याचा तुमच्यावर पण परिणाम होणार आहे. तुम्ही पण अगदी छान आनंदी राहाल, खुश राहाल आणि खूप दिवसांनी तुमचा हरवलेला आनंद तुम्हाला मिळाल्यासारखे वाटेल. या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्या काही छोट्या-मोठ्या टिप्स होत्या. अजून ज्या टिप्स आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. स्टे ट्यून्ड. बाय बाय.